आता पाणी येतं बघा. हो हो, एक नंबर. किती पाणी येतं आता बघा, बघू शकतात. आणि आपण चाललो आता नदीवर, जाणार होते घरागच. मग तुमका नदीत पण दाखवते नदीत किती पाणी येईल आता. सो आपण चालला होता नदीकडे. मस्तपैकी असा माहोल झालेला बघू शकतास. मस्तपैकी असं झालेला असा हिरवा काळ. काही लोक आपल्याकडे काम करतात, काही बघू शकतात तो काहीतरी शेती लावल्या नाही पण थोडीफार. आणि बाकी सगळेजण आता थोडेसे आता शेवटचे ते तास रवलेत. म्हणजे आता थोड्या वेळानं सगळं आपलं आटपतले. ते धान बिन काढूचा, तरो काढूचो, बाकी जेवढ्या या दिसतात उजेड तेवढा लोक काय करतात. आणि मस्तपैकी असा वातावरण झालेला असा, मस्तपैकी असं हिरवगार वातावरण झालं असा. वरती बघू शकता धोका बघा, धोका आई शपथ काय वाटतं माहिती आहे सिरियसली. ह्या म्हणजे ह्याच्यासाठी लोक येतात गावात का जातात ट्रिप करून. तर आम्ही रोज बघता भाई ह्या काय फ्लेक्स आहे बघा. म्हणून आम्ही का फ्लेक्स करू नये, कारण की ह्या जा दिसता तुमका या स्वर्ग रे काय दिसतात एक नंबर. माझ्या कॅमेऱ्यात दिसतात त्याच्यापेक्षाही खूप सुंदर दिसतात एक नंबर. आणि आपण चालला होता नदीच्या दिशेने. सो आपल्याकडे जो पाऊस येलो तो तुमका दाखवण्याचा माझा प्रयत्न असा. आणि पाणी येला काही तुमका दाखवते. आता आपण चालला लोखंडीपुरावर. लोखंडीपूर आमचा बंद झाला, पण चालला आपण तिकडेच परत गाडगेवाडी इकडे या साईड सावंतवाडीला. पाठीमध्ये बघू शकता सगळं भरला. आणि माझ्या मते अजूनही पाणी येलं असतं, पण 2-3 दिवस पाऊसच पडत नाही. आणि पडलं तरी दुपारनंतर पडतं, म्हणजे रेंगाळत पडतात. तसं काय एवढं जास्त पडत नाही, असं विषय झालेला असा. पण आता ठीक आहे, पहिल्यापेक्षा बेटर काम झालेलं असा. आणि आता पाऊस येला, लोक हात लावणी चालू करते. तर बघू आपण पाणी हिला किती आहे. पाण्याचा अजून रंग चेंज नाही झाला त्याच्या हिशोबान. पाणी तेवढंच येईल नाही, बट हां पाणी येईल नाही असं नाही. पण पाणी दिसतं तेवढं तुमका वाटतं त्याच्यापेक्षा जास्त जा, पण तेवढा करू ना जेवढा आपल्याकडे दिला तेवढं. आता हे पाणी किती असं आपल्याला पण माहितीच आहे. ज्यांनी पाठीमागे व्हिडिओ बघितले नाही असतील 2-3 वर्षापूर्वीचे, त्यांना चांगलाच माहिती असं आपलं पाणी येतं तर किती येतात. एवढं पाणी असतं एवढं, आणि तेवढ्या स्पीडने येत असता. आता बऱ्यापैकी कमी आपण असा पाणी असा या पाण्यातून आपण जाऊ शकत नाही. जोखीमच आहे बघू शकतास. हे जास्त अजून कधू येला नाही एवढाच आहे. पण ह्या पाणी आता आपल्याला इलेलं असा हे बघा. मस्तपैकी असं नजर तुमका दाखवते. मग अशी नजर कसं वाटलं नक्की सांगा. मला वाटतं मी ब्लॉगच करू घेऊ एक वेगळं असं विषय आहे. सगळे असे भरलेले आहेत बघा वाफे मस्तपैकी पाण्याने. हिरवागार झाला इकडे, कोण शेती करत नाही म्हणून तुमका हिरवागार दिसतात. बघू शकतास सगळे एक मस आहे ती चलतात तिकडे. घर बांधलं आहे नवीन सो घर एक आहे. आणि असं मस्तपैकी नजारो. आता अजून पाऊस येतो म्हणजे बघा मगाशी जो दिसत होता ना तकच जाता अजून काय दिसत नाही. आणि पावसाचं जे सर आहे ते आपले आता वाढता, जसं जशी वाढत जात तरी तसं असं पाणी वाढत येतं. आता मारीवर होती म्हणजे होती दाजीपुरात वेगळे लोक मासे पकडू जातले, किंवा कोवलीत म्हणा मासे येतात आणि लोक संध्याकाळी मासे पकडू जातले. वातावरण जा का हा एक नंबर आहे. मी उद्याच्या व्हिडिओ टाकूचा प्रयत्न करेन तुमका. संध्याकाळी आपण टाकलं तर दुसरं साखरपुड्याचा व्हिडिओ त्याच्याबरोबर हे पण व्हिडिओ टाकेन मी. ते थोडंसं वेगळं टाकेन व्हिडिओ, कारण की साखरपुड्यातच केला असता ना आता बरं वाटायचं नाही. तर साखरपुड्यात आपण थोडीशी झलक देऊया मित्रांनो. साखरपुड्यात टाकलं तर बरं वाटलं नाही, साखरपुड्यात थोडीशी झलक देऊया. आणि आता आपण हे व्हिडिओ नंतर टाकूया. म्हणजे आता आपण टाकतो तसंच व्हिडिओ आता टाकूया. आणि थोडीसं तुझ्या साखरपुड्यात थोडीशी आपण झलक देऊया आणि आता हे व्हिडिओ टाकूया. मस्त वाटतं, भारी वाटतं. मी थोडं भिजते कारण की तुमका लाईट येणार नाही, कारण की लाईट खूप कमी झाली आहे पाठीमागे बघू शकतास. बघा मस्त वेगळी ही बघा एक मस्त चलता आपली. भारी वाटतं वातावरण. बघा कसं वाटतं बघा धुके बघा एकदम बस. आता फोटो काढूचा माझा प्रयत्न फोटो तरी काढता आहे ना. थोडंसं पुढे जाते वरती पापडीवर वरती पण दाखवते किती पाणी येईल आता. आपण बघितलावच त्याच्यापेक्षा एक फोटो काढूचा माझा प्रयत्न फोटो काढतो येत की नाही मला माहिती नाही. जेवढं आपल्याला दिसतं त्याच्यापेक्षा कधी कधी भारी असतं किंवा चांगलं असतं, पण आपल्या कॅमेऱ्यात तेवढासा कॅप्चर होत नाही. पण बघू आपण काय होतं आता. हो बघा मस्त वेगळी बघा धुक्या ना, धुक्यातून तो दिसतच नाही. मस्त येईल फोटो पण एक नंबर येईल सिरियसली. दोनदाच येईल फोटो. तर तुम्हाला फोटो भेटून जाईल आपले. माझे फोटो पण येत असतात तर त्याका पण तुम्ही प्रतिसाद चांगला देताच माका माहिती आहे. आणि अशा तऱ्हेने आपण आता चालला हळूहळू तिकडचं तुमका दाखवतोय पावसाचं काय लक्षण. आता मस्तपैकी असं नजारो भारी वाटतं. आणि आता जस्ट मी शूट करून येईल एक साखर पुढं तर त्याचं काढणं होतं. आता बघा तुमका दाखवतोय. मगाशी तुमका दाखवतोय ना त्याच्यापेक्षा पण बघा हे बघा वरती अजिबात काय दिसत नाही. आणि जे तुमका ती बारकी पिवळी पिवळी जे दिसतं ना
लोक तिकडे काम करतात आमच्या सावतांची, आणि ते शेतीचं काम चालू आहे लोकांचा. आणि पावसासाठी थांबलेले खरं म्हणजे, नाही तर लोक तयार करून होतात. आणि पाणी बघा, आता पाणी खूप गाढ दिसतं, म्हणजे एकदमच चॉकलेटी झाला आपल्या वरनं दिसता पडलेला. कारण की थोडंसं लेन्स आपली झूम आहे, त्याच्यामुळे तुमका लांबचा असं दिसता, थोडासा ब्रॉड दिसता, बट माका त्याचा चांगला दिसता. आवाज बघू शकतात, आवाज हे बघा, नॉन स्टॉप व्हिडिओ, डायरेक्ट लाईव्ह. काय इकडेचं नाही तिकडे नाही. इकडे गदूर पाणी होता, कारण की या पाणी असतं ना चरावरचं वगैरे असतं, तर ऐकत होतं. असं बघा, एका म्हणतात चरावरचं पाणी, त्या पाणी जमिनीवर वगैरे पडतात, डायरेक्ट मिळता फळावर जाऊन, त्याला चरावरचं पाणी म्हणतात, असं विषय असता. आणि आता आपण जाता वा हळूहळू पुढे व्हायला स्टार्ट केला. आणि पुढे तुमका आता पापडीवर परत येऊन जात आहे. की पापडीवर काय सिच्युएशन आहे ते तुमका दाखवत आहे. तुम्ही माझे रील्स बघितलाच असतात, सो त्या रील्स एक झालं का, सो पूर्ण व्हिडिओ आपलं बाकी आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला नक्की सांगा. तिकडचे वापे बघा, मस्त विकेचे भरलेले आहेत पाण्याने भारीचा. आणि नजारा बघा, इकडून नजारा मला सगळ्यात फेमस आहे. कसा वाटला? तर मित्रांनो, मस्त की माझ्या सर्व काढले नाही वाटतं बघा पैसा हा ना, आता बारीक आहे का त्या बघून असं वाटतं की त्यांनी सर्व हे काढलेलो आहे याच्यातलो. अच्छा, त्या तिरवडा काहीतरी म्हणतात, मागाही लक्षात येत नाही तुम्ही काय म्हणतात. तर बघा वस्तूचा असतात. आणि हे बघा पाणी बघा, आणि हा पाणी ह्याच्यावरनं पण जातं, ह्याच्यावरनं पण. तर तुम्ही गेल्या वर्षीचा व्हिडिओ मी टॅग करून ठेवते खाली डिस्क्रिप्शनला, ह्याच्यावरनं पण पाणी जातं. असेही काही व्हिडिओ होत माझे. तर आता त्यातल्या त्यात पाणी कमी आहे, पण तरी पण ह्या पाणी खूप जास्त आहे. आणि पाऊस बऱ्यापैकी पडता, त्याच्यामुळे लोकांना पण वाईट बरा वाटतं. काही लोक येतात वरना फोडणं, कारण की शेतात गेलेली ती माणसा बघू शकता मस्तपैकी असं. काय गेलेलं सावका सावका, जाऊ दे होऊन जाऊन दे. पाणी भेटलं की नाही व्यवस्थित? आता पाणी केल्यान पाणी केल्यान म्हणतात. आणि इकडचे बाबे लावलेले आहेत बघा यांनी, आणि तिकडे सर्व काढतात. आणि मस्तपैकी असा एक नजारा झालेला असा. इकडे पण विरोधकांची शेती आहे, इकडे पण तुम्हाला दाखवते. हे बघा मस्तपैकी अशी शेती, कसं वाटतं बघा, एक नंबर सिरियस आहे, भारी वाटतं. कोकण मित्रांनो, कोकण आहे, त्याची तुलना नाही मी करू शकत, नाही कोण करू शकत. माझ्या कॅमेऱ्यात जर तुमका दिसतात त्याच्यापेक्षाही सुंदर आहे, तुम्ही बघू शकताच. आणि आता डोंगर बघा, आपण बरोबर होतो हो बघा. आणि बघा पाणी बघा, आमची पापडी. काही काही अशी झाडं अशी अडकतात येऊन, पाणी घेऊन येतात खाली. जी मोडलेली झाडं असतात त्या असतात. झाड पाण्याची तो प्रवाह असता तो खूप मोठा असता, त्याच्यामुळे ही झाडं बिडं येतात. ही पत्रे बित्रे आणून ठेवलेले आमच्या आणि पापडी मित्र मंडळ यांनी हे पत्रे बित्रे आणलेले आहेत, पाणी बघू शकतात. आणि ही शेड गेलेली आहे बसाक. सो मस्तपैकी गेल्या वर्षी थोडी छोटी होती, पण यावर्षी त्यांनी मोठी केल्याने शेड. तो जो बसाचा होता त्या पण वाढवल्याने, हे दोन हे तो बसाचा व्यवस्थित तयार केल्याने. आणि सुशोभीकरण केलेला बघा मस्तपैकी असा पापडीचा. सो त्यांचा व्हिडिओ हे बघा, आज त्यांचा व्हिडिओ काढतो योग गेलो आपल्याकडे. तर इकडे मध्ये बसासाठी गेला नाही, ते तर उन्हात वगैरे आपल्या उपयोगी पडत. आता एवढी काही गरज नाही आहे, आता एवढं काय विषय नाही. आणि ह्या बघा, ह्याचा तुमका पिवळा दिसता ना, हे रान टाकले, रान आहे केल्याने, म्हणजे रानाचं औषध असतं रान मवताचा टाकल्याने आहे, त्याच्यामुळे या दिसता. सर्वे ते बघा, बाकीचे सर्वे वगैरे लावलेले बघू शकता मस्त वेगळे असं हे असं. आणि हे इकडे त्यांनी हे इकडे जे आपले आहेत ना, ते जे वापे वगैरे आहेत ना, ते सावतांचे आहेत, तुम्ही लावल्याने बघा मस्त ठिकाण. ते संरक्षण भिंत तिकडची, पाणी येऊ नये म्हणून. आणि त्यांचं रस्तं झालं त्याच्यामुळे एक मस्तच झालं. त्यांना पायवाट पहिली होती ती खूप त्रासदायक होती, पण आता मस्तच झालेला असा. एका इरून तर्व काढणं म्हणतात. हा जो तर्व काढलं दिसता तुमका ना, हो इरून तर्व काढला होता. म्हणजे एक आवड ठेवलं जातं आणि तो काढलं होता एकाना इरून काढलं म्हणतात तर्व. काय होय काय इरून तर्व काढलं म्हणतात. परत काढूक नको आणि परत तुम्ही ती लावूक नको फाळी म्हणून, पण त्या खूप खतरनाक विषय आहे ते. ती पण ताच कळता बघा. आमच्या तेजाची आई काय घे, कालपर्यंत पाऊस नव्हतो अजिबात, आज पाऊस पडलो किती येतो बघ दुपारी.
हो वांद्यात येतात ना पाणी. हा तिचा ती ती म्हणता का मधी मधी वाफे असल्यामुळे वांद्यात येतात आणि पाणी असला ना तेव्हाच बरा पडता. आता हो होय तर माणूस आता कोण नाही की आपला नाही तर आता कोण नाही. आणि एखादा ही जी तर्व काढतात का इथून तर्व काढतात म्हणतात हा म्हणजे आवे ठेवून काढतात ती तर्व. तुमच्याकडे काय म्हणतात तर तुम्ही नक्की सांगा आणि आमच्याकडे बाबा असं म्हणतात तेव्हा. हा इथून काढणं म्हणतात का म्हणजे आवं ठेवायचं नाही काढायचा म्हणजे परत ही जी जो वापो हवे लावची गरज नाही असं असतं म्हणजे एकदा पण त्या जगा सगळ्यांका शक्य नाही आहे. हा पण हे सगळ्यांका शक्य नाही आहे कसा काढतात का असा विषय आहे सगळ्यांका शक्य नाही आहे कसा काढतात का. आमचे मडव साहेब तुम्ही कुठे गेलेलात? झालो कशांचो ओके ओके मग पाणी इला की नाही पावसात कसा वाटता? 2 दिवस पावती पडतो अजिबात 3 दिवस पाऊस नव्हतो ना मधी मधी पाऊस लागायचो काय मग नशीब नाही तर काय करणार होता. नाही वयाच घे पाणी पाणी म्हणजे कसं पावसाचं ना सर येत जात राहत नाही आणि काही जण म्हणतात की नक्षत्र पण असा असा ना त्याच्यामुळे येऊ शकत नाही. हा काय वाटत नाही मग ह्या पण चुकीचं पण आता मनाने म्हणतात ना येऊन दे कसं तरी आता अशी परिस्थिती झालेली आहे कारण की आधीच 1 महिना पाऊस नाही आता एवढ्या शेती झाली असती. नाही तर काय ते बघ का सर्व काढू ते काय त्रास होता वाटतं आपल्याला पटापट काढता पण तिचे हात ते का माहिती संध्याकाळी किती फुटत असतील ते असं विषय असा आणि अशा तऱ्हेने पाऊस पडता पण ठीक आहे बरं चांगली गोष्ट पाऊस पडत तरी या त्याच्यामुळे आपल्या चिखल तरी करू गावता पाणी नाही तर पाणीच नाही असं विषय असा आणि मग काही लोकांना काही बायांका पाणीच नाही अशी परिस्थिती आहे ती पण तास सांगता हे बघा ही पण येऊनच काढतात सगळे ते तुझे तर की वेगवेगळे आहेत हो तुझं ना हा हे पुढचं एखादी आपण असं म्हणजे एक हा हो आता ना आता काढलं नाही तर उद्या म्हणजे त्यांचं म्हणा आता काढलं तर उद्या लावणार काय त्याच्यासाठी उद्याची तयारी आहे ही आता तुझी तयारी नाही हा काढून ठेवतात फक्त हा उद्या काय ओके सॉरी वड सावित्री असल्यामुळे उद्या काय लावणार नाही उद्या लावणार नाही ते उद्या थांबणार फक्त उद्या काढतालच तुम्ही म्हणजे हा म्हणजे थोडं एक वेळ काढतात रे दुपार नंतर हा संध्याकाळ नंतर काढतात म्हणजे वड सावित्री आहे सकाळी आगडे कोकण म्हणतात काम म्हणजे काम संध्याकाळीचं काम करूच का पर्याय नाही आता हे पावसाळे दिवस असल्यामुळे असंच विषय आहे करूच सो मित्रांनो आपल्या एका मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद त्याची आई सो तिला हां हो म्हणजे त्यांचं म्हणणं हो हो तिचं म्हणणं असा की जर पाऊस जेव्हा पडता ना यांच्या इकडे तेव्हा पाण्याची लेवल एवढी वाढता ना की पाणीच पाणी असता आणि खरी परिस्थिती आहे माका माहिती आहे म्हणजे आता आम्ही लहानपणापासून आहे आता आमका माहिती आहे सगळ्या पूर्ण म्हणजे एक होता त्याच्यामध्ये मी काढूच शकत नाही तळवेचा जो भाग आहे ना जेवढं तेवढी उंची पाणीच असता सगळं आणि सकत बापे यांचे असं विषय त्यांच्याकडे म्हणून प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे ते आता जसा एवढं कमी पाऊस आहे तर ते काढूक बघतात जेणेकरून लवकर काम होईल असं विषय आणि मस्तपैकी असं नजारा त्याच्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सो बघा इकडे पण हॉबे लावलेले आहेत त्यांनी या साईडला आणि अशा तऱ्हेने मस्तपैकी आपला व्हिडिओ जाता मस्त वाटला बोलून तिच्याशी तुमका मस्त वाटला की ना नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कसं वाटलं नक्की सांगा पावसाचा आमच्या व्हिडिओने पाऊस गेलो मस्त वाटता तर दुःख पण आहे कारण की जास्त पडत नाही आणि पण ठीक आहे आता जेवढं पडतं तो करून घेतो नक्षत्र पण माका म्हणतात की कोणतरी असं म्हणायला की नक्षत्र पण जा ह्या नक्षत्रात पाऊस जरा कमी पडतं त्याच्यामुळे लोक जरा भीतीदायक वातावरण पण असं जर पाऊस पडत राहिलो मध्ये तर चांगला होता आणि मस्त वाटतं असं आमची काय शेती नाही पण जी शेती आहे त्यांचं तरी शेती होऊकच होईल असं विषय आहे सो हे बघा मस्त देखील तुम्ही काय शेतीचा जो व्हिडिओ कसं व्हिडिओ वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद. बघा तो चेंज पण करून दिलो आणि मी हवेच आहे व्हिडिओ गाडीत बसलाय हां काय माहिती गाडी कोण काय करतात ते तो बघा मस्त आता जाऊया हो चला धन्यवाद.